सावित्रीमाईंनी अंगावर खाल्लेल्या दगडाचं शेणाचं सोनं करणारा माणूस फुले शाहू आंबेडकरवादी आहे का नाही, तुम्ही मला सांगा. पक्षाची विचारसरणी ही हिंदुत्ववादी आहे, हो. अभिमानाने सांगितलं जातं. तुम्ही ज्या चळवळीतून येतात, पॅंथरच्या चळवळीतून, त्याचा तर नेहमी या विचारधारेशी संघर्ष राहिला. सर, मला काय म्हणायचंय की स्वतःच्या धर्माचा अभिमान हा प्रत्येकालाच असायला हवा. होय, मी एका हिंदुत्ववादी पक्षात काम करतेय, माझ्या नेत्याला त्याच्या धर्माचा अभिमान आहे, परंतु त्यासोबतच इतरांच्याही प्रत्येकाच्या धर्माचा सन्मान करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हेच होतं ना सर, का शिवरायांना त्यांच्या धर्माचा अभिमान होताच, पण कुराणाची प्रत सापडली तरी सुद्धा त्याचाही आदर ते करायचे. तोच वारसा आदरणीय एकनाथ शिंदे साहेब चालवतायत की एका बाजूला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ज्वलंत असा हिंदुत्ववाद, परंतु त्यासोबतच भारताचं संविधान असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान, हक्क, कायदे, फुले शाहू आंबेडकरांनी दिलेले हे सगळे विचार, ही कुठली तरी फिलॉसॉफी ना सर त्या माणसाला इतरांच्या पेक्षा वेगळं बनवते. म्हणजे म्हणतात ना की सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते माणूस म्हणून खूप चांगले आहेत. सर, दगड एकदाच देवळात जातो, त्याला भगवा रंग की शेंद्री रंग लावला की त्याचा देव होतो. माणूस आयुष्यभर देवळात येतो जातो, त्याचा साधा माणूस पण होत नाही. दगडाचं ठीक आहे, त्याला शेंदूर लावला की त्याचा देव होतो. माणसाला कुठला रंग लावायचा की त्याचा माणूस तरी होईल. मला वाटतं की माणसाला माणुसकीचा रंग लागला ना, तो माणूस होईल. एकनाथ शिंदे साहेब हा माणुसकीचा रंग असलेला माणूस आहे सर, की देख कर दर्द किसी का अगर आह निकल जाती है वही चीज आदमी को इंसान बना देती है. राजकारणाच्या जंगलात आदमी खूप असतील, इन्सानियत असणारा हा इन्सान आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपात भेटलाय सर. तुमचे एक मित्र, तुमच्या मित्रपक्षांवर नेहमीच धार्मिक राजकारण करण्याचा आरोप लागतो. तुम्ही ज्याच्याबद्दल आता बोलतात की नाही आम्ही तुमचा पक्ष नसेल म्हणत, पण तुम्ही ज्या मित्रपक्षावर सत्तेत बसलात त्या मित्रपक्षावरती नेहमीच आरोप लागतो धार्मिक विद्वेषाचं राजकारण करण्याचा. सर बघा, प्रत्येक चळवळीतल्या ज्योती वाघमारे याच्यातनं अस्वस्थ होत नाहीत का? सर, मी काय म्हणते की स्वतःच्या धर्माचा अभिमान हा असलाच पाहिजे. बाबासाहेबांचं संविधानच सांगतं ना की बाबासाहेबांनी संविधानामध्येच प्रत्येकाला धार्मिक उपासनेचा अधिकार दिलेला आहे. परंतु त्याच वेळेला बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतरची बाबासाहेबांची जी पत्रकार परिषद आहे की जिथे पत्रकार त्यांना विचारतायत की बाबासाहेब तुम्ही आधी भारतीय आहात का आधी बौद्ध आहात, तेव्हा बाबासाहेब काय म्हणतात की फर्स्टली अँड लास्टली आय एम इंडियन. ती विचारधारा जर प्रत्येक पक्षाने जोपासली ना, जे एकनाथ शिंदे साहेब जोपासतात की घरामध्ये आपण आपल्या धर्माला सन्मान द्यावा, परंतु बाहेर मात्र प्रत्येकाने भारतीय म्हणून राष्ट्रप्रेमाचं समाजकारण राजकारण केलं तर मला वाटतं सगळे प्रश्न संपतील. पण मग हिंदुत्वादी राजकारणात तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही बाबासाहेबांचा आता बऱ्याचदा बाबासाहेब तुम्ही उद्घृत केले इतक्या वेळेस. तुम्ही आता बाबासाहेबांचं सांगितलं की इंडियन फर्स्टली आणि इंडियन लास्टली तुम्ही म्हणतात. बाबासाहेब म्हटले होते येवल्यामध्ये की हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, म्हणून त्यांनी धम्म स्वीकारला. त्याच्यानंतर हिंदुत्वादी राजकारणाबद्दल ज्योती वाघमारे यांना काय वाटतं? हिंदुत्वाचं राजकारण झालं पाहिजे. आता कालच आपल्याकडे नवीन कायदा आला, धर्मांतर विरोधी कायदा आला, बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात त्याच्याबद्दल. ज्योती वाघमारेंचं, प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारेंचं काय मत आहे ह्याच्याबद्दल? सर बघा, की मी अजूनही तेच सांगते की धर्म हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत उपासनेचा अधिकार आहे आणि भारताच्या संविधानानं प्रत्येकाला आपला धर्म जपायचा, आपल्या चालीरीती जपायचा, अगदी अल्पसंख्याकांना सुद्धा तो अधिकार दिलेला आहे. मग ते जैन असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील. तर त्यामुळे कालच्या ज्या कायद्याच्या बद्दल आपण बोलतोय, धर्मांतर म्हणजे तो ज्याला प्रचलित भाषेमध्ये लव जिहाद वगैरे वगैरे म्हणतात वगैरे, तर तिथे कदाचित तशा काही घटना घडत असतील म्हणून तो कायदा आणण्याची गरज वाटली असेल. परंतु सर, शिवसेना या पक्षामध्ये काम करत असताना मला पुढच्या महिन्यामध्ये 3 वर्ष पूर्ण होतील, पण कधीही मी आंबेडकरी चळवळीतून आले किंवा मी मागासवर्गीय समाजातून आले किंवा मी गरीब घरातून आले म्हणून मला कधीही इथं डावललं गेलं नाही. मग मला प्रश्न विचारायचा आहे सर, ज्या पक्षाला आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो त्या पक्षामधून एका गरिबाच्या लेकीला का बरं संधी दिली गेली नाही? मग जर फक्त स्वतःच्याच लेकी बाळींना पुढं आणणं म्हणजे मग धर्मनिरपेक्षता आणि फक्त म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, मग बाबासाहेबांनी व्यक्तिपूजेला सुद्धा विरोध केलेला आहे. मग ती व्यक्तिपूजा चालते ह्या लोकांना. हे लोक फक्त म्हणजे जसं ते मध्ये राहुल गांधी घेऊन फिरायचे ना संविधान, आतमध्ये सगळी फानं कोरी होती, अशा पद्धतीचं ह्यांचं राजकारण आहे. कदाचित शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाबद्दल जेव्हा आपण बोलतोय, होय हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत, पण इथे सर्वांना समान संधी दिली जाते. आणि हेच मला वाटतं की राज्यसभेची नावं काढून बघा, माया इनवतेंना बघा, ज्योती वाघमारेला बघा. मी तर म्हणते सर, मी काल सुद्धा प्रतिक्रिया देताना सांगितलं की ही उमेदवारी ज्योती वाघमारेची नाही.
ही एका सोलापुरामधल्या मायक्रो SC असणाऱ्या मोची समाजाची, चर्मकार समाजाची, दलित समाजाची उमेदवारी आहे. ही महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे. ही उमेदवारी ही पोरीला वंशाचा दिवा म्हणून शिकवणाऱ्या आईबापाच्या कष्टाची उमेदवारी आहे. बरं, त्या उमेदवारीकडे येतो. हे अचानक घडलं, म्हणजे आपण तो विषय झाला की तुम्हाला स्वतःला कल्पना होती की तुम्ही उमेदवार असाल? तुम्हाला कधी कळलं की तुम्ही उमेदवार आहात? हा जीवात नाही कळालं. मी तुम्हाला खरं कधी सांगते, कळलं तुम्हाला? ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता ना, त्या दिवशी मला वाटतं काहीतरी 11:45-12च्या दरम्यान त्यावेळेला, आणि मला कळत नव्हतं, सुधरत नव्हतं सर. माझ्या डोळ्यात पाणी येत होतं, मी रडू लागले. अपेक्षा केली नव्हती सर, कारण बाबासाहेबांनी जे वृत्तपत्र काढलं त्याचं नाव मूकनायक ठेवलं ना सर. आमच्या वेदना कुणीच ऐकत नव्हता, आमचा आवाज कुणीच ऐकला जात नव्हता, आणि मला शिवसेनेचा आवाज बनून महाराष्ट्रात बोलता येतं. मी ह्याच्यात खूप खुश होते. एकनाथ शिंदे साहेबांच्या मनगटावरती लाडकी बहीण म्हणून राखी बांधता येतं, ह्याच्यात मी खूप खुश होते. मला खूप लोक म्हणायचे सुद्धा, साहेबांना हे मागा, साहेबांना ते मागा, मग एवढं काम करतेस तर हे मी कुठली फाईल नाही घेऊन गेले सर. मुख्यमंत्री असताना सुद्धा मी साहेबांकडे कुठलीही फाईल घेऊन गेले नाही. हा, मला साहेबांनी विकास निधी दिला, त्याच्यामधून मी रस्ते केलेत, समाज मंदिरं केलेली आहेत, मी अभ्यासिका बांधती आहे, आणि अशी अनेक कामं होत आहेत. मी त्याच्यामध्ये खूप खुश आहे की म्हणजे एकनाथ शिंदे साहेब हे पहिले मुख्यमंत्री असेल की ज्यांनी थेट कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना निधी दिला. त्यामुळे आज जवळपास साहेबांनी मला जो एक जेवढा निधी दिलाय त्या माध्यमातून सोलापुरातून खूप कामं होते. तुम्ही जेव्हा याल मी तेव्हा आनंदाने दाखवेन. आणि त्याच्या कोनशिलेवरती ना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विशेष निधीतून आणि डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या प्रयत्नातून हे कोनशिलेचं नाव लागलं ना, म्हणलं कुठंतरी नाव लिहिलं गेलं. याच्यामध्ये मी खुश होते, समाधानी होते. काही लोक मला म्हणायचे ना, हे मागा, विधान परिषद मागा. मी त्यांना नेहमी सांगायचे की मला काम करायला मिळतंय ना, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. मी काम करत राहिले. मग कळलं कसं तुम्हाला की तुम्हाला उमेदवार? तुम्हाला 12 वाजता कळलं? 3 वाजेपर्यंत फॉर्म भरायचे, सगळी जमवा कागदपत्र खूप लागतात त्यासाठी. हो, खूप कागदपत्र लागतात, परंतु एवढ्या कमी वेळात मला असं सांगितलं गेलं होतं, मला एक कागदपत्रांची लिस्ट एक 2 दिवसापूर्वी दिली पटत नाही होती की तुम्हाला शेवटच्या नाही, क्षणाला अगदी कळलं? खरं सर, संविधानाची शपथ घेऊन सांगते, बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगते. मला असं सांगितलं गेलं होतं की एक महिलांच्या एका कमिटीसाठी आम्ही तुमचा विचार करतोय 2 दिवसापूर्वी, आणि त्याच्यासाठी ही कागदपत्र लागणार आहेत म्हणून एक मला लिस्ट दिली होती. आणि मुळात काही मागायचंच नव्हतं, त्याच्यामुळे मग तो काही विचारच नव्हता. आणि मला एक विश्वास होता की एकनाथजी शिंदे साहेब हे नेते असे आहेत की ते कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देतात. आणि सर, माझ्याकडे पेशन्स आहे, म्हणजे श्रद्धा आणि सबुरी जे म्हणतात ना राजकारणात असावी लागते. आणि त्यामुळे काम करायचं, अजून कष्ट करायचं, ही माझी तयारी होती. अजिबात काही मागितलं नव्हतं. कागदपत्र ही त्या कमिटीसाठी लागणार होती. मला वाटलं होतं की महिला आयोग असेल किंवा मग राष्ट्रीय महिला आयोग असेल किंवा SC कमिटी असेल, अशा एखाद्या कमिटीसाठी कदाचित मागत असतील. कारण मी साहेबांना कधीच काही मागितलं नाही आतापर्यंतच्या आयुष्यात. कधीच त्यांना म्हणजे मी काही ती हिंमत नाही झाली, कारण त्या माणसाने सर सन्मान दिलाय. त्या माणसानं एका दलित की बेटीला जो सन्मान दिलाय ना सर, आज महाराष्ट्रामध्ये माझी ओळख निर्माण झाली आहे. लोक मला ऐकतायत, मला तो मंच मिळतोय, मी याच्यात प्रचंड खुश आहे. मग 12 वाजता कळालं की बाबा ती कमिटी नाही आहे, राज्यसभेसाठी हळूहळू उमेदवारी फाईल करायची आहे. मी गोंधळून गेले, मी गडबडून गेले सर. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हटलं साहेब, मला विश्वास बसत नाहीये. पण ते म्हणाले की कोणी सांगितलं तुम्हाला? लाडक्या बहिणीचे एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब स्वतः सांगितलं त्यांनी? ह्या दोघांनी सांगितलं सर. काय सांगितलं? की आपल्याला आता उमेदवारी अर्ज भरायला जायचं तुमचा राज्यसभेचा. मला नाही सर, कारण टीव्हीवरती ज्या बातम्या चालू होत्या मी बघत होते, खूप मोठी मोठी नावं चर्चेत होती. मागायचं माझं धाडसही झालं नाही. पण सर, खरं सांगते की देवालाही नवस करावा लागतो. नवस न करता पावणारा देव माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत, हे आज मला वाटतं महाराष्ट्राला कळेल. तर तुमची इच्छा होती राज्यसभेवर जायची की तुम्हाला विधान परिषद वगैरे असं काही डोक्यात होतं? सर, मला काहीच नको होतं. सर, असं थोडंसं नाही सर, फारच तुम्ही अजिबात नाही modest सर. व्हायचा सर, प्रयत्न मॉडेस्टचा प्रश्नच नाही सर. आतापर्यंत जे बोलले ना, त्याच्यातला एक शब्द चुकीचा आणि खोटा बोलले, आताही बोलणार नाही. मला सांगा ना सर, ज्या परिस्थितीतून आले, अंगावरती कपडे नसायचे, पायात चप्पल नसायची. म्हणजे सोलापूरच्या सिद्धेश्वर प्रशालेला जेव्हा मी जायचे ना, पायात चप्पल नसायची सर. सोलापूरचं उन्हाळ्यातलं तापमान सर 44-45 असतं. डांबरी रस्त्यावर मी अनवाणी पायानं चालत जायचे. माझी एक मैत्रीण होती उमा नावाची, तिचे वडील तलाठी होते सर. मग कधी कधी तिलाच ते बघवायचं नाही, आणि मग तिच्या पायातली एक चप्पल मी घालायचे. मग आम्ही दोघी एकेका अनवाणी पायाने चालत जायचो सर. म्हणजे फाटलेले कपडे अंगावर असायचे. वडील नगरसेवक म्हणून जेव्हा निवडून आले आणि त्यांची मिरवणूक निघाली, फाटलेल्या कपड्यानं मी आणि आमच्याही त्याच्यामध्ये गेलो. वडिलांचा
एकच ड्रेस होता सर. रात्रभर ते टॉवेलवर बसायचे, कपडे धुवायला टाकायचे, ते वाळेपर्यंत ते तसेच बसायचे. ही परिस्थिती बघितली आहे सर. माझ्या एका भावाचं फक्त शिक्षण झालंय सर. 2 भाऊ माझे बांधकाम कामगार आहेत सर, गवंडी काम करतात ते आजही आजही. कारण